तुमच्याशी कोणी कधी असं वागलं आहे का? आणि अजूनही त्या व्यक्तीचं नाव ऐकलं की मनात काहीतरी हलतं. लोक सहज म्हणतात विसर आणि माफ कर, पण मनाला कमांड देता येते का? मी तुम्हाला एक छोटी स्टोरी सांगते. माझी एक बेस्ट फ्रेंड आहे, खूप क्लोज, लिटरली सगळं शेअर करायचो आम्ही. पण काय झालं ते आता आठवत नाही आहे. तेव्हापासून आमचं बोलणं बंद झालं होतं. म्हणजे 4 ते 5 वर्ष झाली आम्ही एकमेकांशी बोललोच नाही. आणि खरं सांगायचं तर आज मला हे सुद्धा आठवत नाही की आम्ही कोणत्या कारणावरून बोलणं बंद केलं होतं. कधी कधी अचानक तिची आठवण यायची आणि मनात विचार यायचा, आपण तिच्याशी बोलत नाही. पण जाऊन नंतर असं वाटायचं की कदाचित चूक तिचीच होती. पण तरीही मला खूप त्रास व्हायचा, कारण मी थोडी इमोशनल आहे. मला लोकांना सहज आयुष्यातून काढून टाकता येत नाही. बाहेरून मी नॉर्मल होते, पण आतून कुठेतरी ती गोष्ट मला डिस्टर्ब करत होती. आणि तिथेच मला एक गोष्ट समजली, जर एखादी व्यक्ती तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाची असेल तर तिच्या चुका किंवा तिचा तुमच्यावरचा राग कधीतरी सोडून द्यायलाच हवा. इगो ठेवून काहीच मिळत नाही, पण एक छोटा स्टेप घेतला तर खूप काही परत मिळू शकतं. मग एक दिवस तिचा बड्डे होता मार्चमध्ये. तर अचानक माझ्या मनात आलं तिला एक सरप्राईज द्यावं. मी एकदाही विचार केला नाही की मी का करू, आपण तर बोलत पण नाही. काही जास्त विचार न करता मी तिला एक छोटं छान गिफ्ट ऑनलाईन पाठवलं आणि त्यात एक लेटरसुद्धा लिहिलं. जेव्हा तिला ते गिफ्ट मिळालं, तिला काहीच आयडिया नव्हती हे कोणी पाठवलं. तिनं ते उघडलं, तिला ते खूप आवडलं आणि मग तिने मला मेसेज केला. मी त्या लेटरमध्ये असं लिहिलं होतं की जर तुला गिफ्ट आवडलं तर मला कॉल कर. आणि मग तिने मला कॉल पण केला. असंच आम्ही फोनवर आम्ही खूप छान बोललो. इतक्या वर्षांनी सगळं पुन्हा नॉर्मल वाटलं. आणि नंतर तिने मला एक मेसेज पण केला. इथे तो स्क्रीनशॉट दाखवू शकते, मी तुम्हाला स्क्रीनशॉट ॲड करते. आणि आज आमचं रोज बोलणं होत नाही, कारण दोघी पण जॉब करतो, त्यामुळे दोघींनाही वेळ नाही मिळत. पण आमची फ्रेंडशिप पुन्हा रिबिल्ड झाली. आणि सर्वात महत्त्वाचं, आता माझ्या मनात तो विचार नाही येत की आपण बोलत नाही, कारण मी एक इगो सोडून एक छोटा स्टेप घेतला आणि त्याने खूप मोठा फरक पडला. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असा एकतरी एक्सपिरियन्स असतो. कोणी आपल्याला इग्नोर केलं, कोणी आपल्यावर अन्याय केला किंवा कोणी आपल्याला इमोशनली हर्ट केलं. आपण पुढे जातो, पण मन मात्र तिथेच अडकलेलं राहतं. रात्री झोपताना तेच थॉट्स रिपीट होतात आणि मग आपण स्वतःलाच विचारतो, मी इतकी वीक आहे का, किंवा मी इतका वीक आहे का की अजूनही विसरू शकत नाही. पण ट्रूथ काय आहे माहिती आहे, तुम्ही वीक नाही आहात, तुम्ही ह्युमन आहात. कारण चला आता खरं समजून घेऊया. फॉरगिव्ह म्हणजे काय आणि फॉरगट म्हणजे काय, जे की मी कॅप्शनमध्ये पण दिलं आहे. म्हणजे फॉरगिव्ह म्हणजे काय, तर त्यांनी जे केलं ते बरोबर आहे असं मानणं नाही. आणि फॉरगट म्हणजे काय, तर त्या आठवणी डिलीट करणं असंही नाही. मग खरा अर्थ काय, त्या आठवणीचा तुमच्यावरचा कंट्रोल कमी करणं. कारण तुम्ही त्यांना पनिश करत नाही, तुम्ही स्वतःला फ्री करत आहात. आपण का माफ करत नाही, कारण आपल्याला वाटतं त्याने चूक केली, मग मी का सोडून द्यावं. पण एक वेगळा अँगल बघा, तुम्ही माफ करत नाही म्हणजे तुम्ही त्या पेनला रोज पुन्हा जगत आहात. त्या पेनसोबत तुम्ही पुन्हा रोज जगत आहात. तुम्ही पुढे जात नाही, कारण तुम्ही भूतकाळाला धरून बसला आहात. कधी कधी क्लोजर दुसऱ्याकडून मिळत नाही, आपल्याला स्वतःला तो द्यावा लागतो. पण एक गोष्ट क्लिअर करूया, माफ करणं म्हणजे ट्रस्ट करणं नाही, किंवा माफ करणं म्हणजे त्याच चुका टॉलरेट करणं पण नाही. तर तुम्ही म्हणू शकता, मी तुला माफ केलं, पण माझ्या आयुष्यात तुझी जागा आता ती नाही आहे. हेच आहे सेल्फ रिस्पेक्ट. हे माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत असं नाही आहे. माझ्या आयुष्यात तिच्यासाठी जागा ही कायम राहणार आहे. जर तुम्हाला खरंच फॉरगेट आणि फॉरगिव्ह करायचं असेल तर पहिली गोष्ट, जे झालं ते ॲक्सेप्ट करा, डिनाय करू नका. तुमच्या फिलिंग्स लिहा, डायरीमध्ये लिहिल्यात तरी चालतील. त्या व्यक्तीला मेंटली माफ करा, समोर सांगणं गरजेचं नाही. मी माझ्या मैत्रिणीला पूर्णतः माफ केलेलं आहे. फोर्थ गोष्ट अशी की स्वतःवर फोकस करा, स्वतःच्या ग्रोथवर फोकस करा. आणि सर्वात महत्त्वाचं, टाईम द्या स्वतःला. शेवटी एकच गोष्ट, तुम्ही विसराल का नाही हे माहिती नाही, पण तुम्ही माफ केलं नाही तर तुम्ही कधीच फ्री होणार नाही. सो तुमच्यासाठी माफ करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला रिलेट झाला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही अजून कोणाला माफ करू शकला नाही का. थँक्यू फॉर वॉचिंग.